हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 कधी होणार आहे हे पाहणार आहोत. यानंतर एलिजिबल क्रायटेरियाचे काय अपडेट आहेत आपण ते पाहणार आहोत. यानंतर काउन्सिलिंग कधी संपेल आपण ते देखील पाहणार आहोत. आधी सगळ्यात शेवटचं MBBS BDSचा स्पॉट राऊंडचे अपडेट काय आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? टुडेज अपडेट आहेत. काउन्सिलिंग कधी संपणार आहे आपण हे पाहू. यानंतर एलिजिबल क्रायटेरियाचे अपडेट पाहणार आहोत. यानंतर BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5चा अपडेट पाहणार आहोत आणि MBBS BDSचा स्पॉट राऊंडचा आपण पाहणार आहोत. ओके. आता वन बाय वन पहा. ओके. सो गाईज 2025ची काउन्सिलिंग ही 15 ते 20 जानेवारी 2026 पर्यंत संपू शकते. ओके. का हे तुम्हाला नंतर मी सांगणार आहे. ओके. यानंतर दुसरं आहे MBBS BDS स्पॉट राऊंड 2 चे शेड्यूल हे आज इव्हनिंग पर्यंत येऊ शकते. ओके. यानंतर तिसरं आहे BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 5 ची नोटीस लवकरच येईल. कट ऑफ हा खाली राहणार आहे. BHMS BMSच्या जागा राहिलेल्या आहेत. ओके. यानंतर नोट पहा, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले होते किंवा त्या विद्यार्थ्यांनी कॉलेज घेतले नव्हते असे विद्यार्थी या राऊंडला एलिजिबल राहणार नाहीयेत. ओके. यानंतर पुढचं पहा, आता आज 5/1/2026 आहे. सो एलिजिबल क्रायटेरिया खाली येऊ शकतो का नाही? सो गाईज या ठिकाणी काउन्सिलिंग संपेपर्यंत तुमच्याकडे होप्स आहेत. तुम्ही होप्स ठेवू शकतात बरं का. आत्ता सांगतो तुम्हाला, कारण की काउन्सिलिंग जर 15 ते 20 जानेवारीपर्यंत संपत असेल तर साधारणतः 10 ते 12 दिवस आहेत. त्यामध्ये हे कट ऑफ खाली येऊ पण शकतो, नाही पण येऊ शकत. ह्याचे कन्फर्मेशन नाहीये. सो तुम्ही वेट करा. आलं तर ठीक आहे, नाही तर नाही. आणि याचा पूर्ण व्हिडिओ डिटेल्स वाईज मी तुम्हाला संध्याकाळी शेअर करणार आहे. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.